आपकी अदालतमध्ये भारताचे विदेश मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्यावर आरोप आहे की हे भारताची बदनामी करणाऱ्यांना थांबवू शकले नाहीत. डॉक्टर जयशंकर पूर्ण जगातल्या वर्तमानपत्रांमध्ये, न्यूयॉर्क टाइम्स अशा पेपरमध्ये, वॉशिंग्टन पोस्टमध्ये हे छापलं आहे की अल्पसंख्याकांवर, मुसलमानांवर अन्याय होत आहे. आपले आवडते राहुल गांधी देखील जेव्हा बाहेर जातात तेव्हा सांगतात की मुसलमानांना इथे जगणं खूपच कठीण आहे, पण काहीच उत्तर येत नाही. आधी तर तुम्ही विचार करा की देशातल्या देशात मिस इन्फॉर्मेशन देतात त्याबद्दल काय. कारण की काय असतं की जी इकडची मिस इन्फॉर्मेशन आणि बाहेरची मिस इन्फॉर्मेशन हे दोन्ही कनेक्ट असतं. कधी कधी जेव्हा कनेक्शन थोडं सैल होतं ना, तर लोक बाहेर जाऊन मग त्याला पर्सनली कनेक्ट करतात. जॉर्ज सोरोस सारखे व्यक्ती म्हणत आहेत की भारताचे जे मुसलमान लोक आहेत त्यांचं नागरिकत्व हिसकावून घेतलं जाईल. या प्रकारच्या चर्चा सुरू आहे. नाही रजतजी, त्यांनी कॉन्फरन्समध्ये युरोपमध्ये सांगितलं मिलियन्स. तुम्ही ही संख्या बघा, 1 मिलियन म्हणजे 10 लाख. मिलियन्स ऑफ मुस्लिम विल लूज देअर सिटिझनशिप. हे तर त्यांचंच म्हणणं होतं, रेकॉर्डमध्ये आहे. मी फक्त यांचंच नाही बोलत आहे, असे खूप लोक आहेत. बराक ओबामांनी प्रश्न विचारला जेव्हा तुम्ही US मध्ये होते. त्यांनी पब्लिकमध्ये काहीतरी टिप्पणी केली, हे लेफ्ट लिबरल लोकांचं जग जे आहे हे मोदी सरकारचं यश कधीच सहन करू शकणार नाहीत. त्यांना असं वाटतं की त्यांनी जे निवडलेले जे 2-4 मित्र आहेत, जेव्हा त्यांना राजकारणात यश मिळत नाही तेव्हा त्यांनी त्यांच्या सपोर्टमध्ये काहीतरी बोललं पाहिजे. नाही, ते तर म्हणतात की त्यांना हिंदू राष्ट्र बनवायचं आहे. नरेंद्र मोदी हिंदू नॅशनलिस्ट आहेत. नरेंद्र मोदी नॅशनलिस्ट तर आहेत, हे तर स्पष्टपणे दिसतंय. पण मी तर असं म्हणेन की जेव्हा तुम्ही शपथ घेता तेव्हा तुम्ही कशावर शपथ घेता? बायबलवरच हात ठेवतात ना, की नाही ठेवत? हे आमच्यावर असे आरोप लावणं खूप सोपं आहे. ब्रिटनचे प्राईम मिनिस्टर ऋषी सुनक ते म्हणतात की मला गर्व आहे, मी हिंदू आहे. ते पूजा पाठ करतात, रक्षाबंधन साजरे करतात, दिवाळी पण साजरे करतात. इथे आले तेव्हा देवळात पण गेले होते. त्यांच्याबद्दल तर कोणीच काही बोलत नाही. हा एक प्रकारे पॉलिटिकल हल्लाच आहे. हा पॉलिटिकल हल्लाच आहे. जर तुम्ही कोणताही वेस्टर्न न्यूजपेपर पाहाल ना, म्हणजे बघाल ना, लिहिलं असतं हिंदू नॅशनलिस्ट मोदी गव्हर्नमेंट. तर तुम्ही स्वतःबद्दल का नाही बोलत? तुम्ही म्हणा ना की ख्रिश्चियन डेमोक्रॅट जे काही असेल किंवा ख्रिश्चियन जो काही पक्ष आहे, तुम्ही बघा. आणि याचा सामना तेव्हाच होईल जेव्हा एक प्रकारे आपण भारतात दाखवून देऊ की भारतातली जी जनता आहे तिला सरकारवर पूर्ण विश्वास आहे. आपल्या इथे सरकारने काय नाही केलंय की लोकांना राशन दिलं, कर्ज दिलं, फायनान्शियल लोन लोकांच्या अकाउंटला पैसे टाकले, आवास योजना अंतर्गत घरं दिली, लोकांना हेल्थ ॲक्सेस दिला, जन आरोग्य योजना, आयुष्मान भारत अंतर्गत लोकांना पेन्शन दिली, शेतकऱ्यांना ते फर्टिलायझर आणि बियाण्यांसाठी समान निधी अंतर्गत पैसे दिले. आता तुम्ही मला सांगा की इथे कोणता भेदभाव दिसतो? अशी कोणती परिस्थिती होती की असं कोणी बोलू शकतो की अरे माझं नाव हे आहे आणि या कारणामुळे मला हे नाही मिळालंय? हे असं नसतं. याबद्दलची चर्चा विकसित देशांमध्ये होत नाही. आणि मला पूर्ण विश्वास आहे की भारताच्या जनतेला हे सगळं परिचित आहे. मी तुमच्याशी सहमत आहे की ज्या काही योजना आहेत सरकारच्या, त्यात कधीही हिंदू मुसलमान यांच्यामध्ये भेदभाव केला जात नाही. पण मुसलमानांबद्दल एक इम्प्रेशन तयार झालं आहे त्यांच्या मनामध्ये, जसं की हे सरकार आपल्या विरोधात आहे. कधी मॉब लिंचिंगची घटना घडते, कधी दंगली होतात, तर त्यांना वाटतं की आपल्या विरोधात जास्त ऍक्शन घेतले जातात. तुम्हाला काय वाटतं की त्यांच्या देशांमध्ये अशा घटना होत नसतील? पण तुम्ही बघा त्यांना कशा प्रकारे मॅनेज करतात. ते स्वतः या गोष्टींना किती वाढवतात? नाही वाढवत. तुम्ही बघा युरोपमध्ये काय घडतंय, युक्रेनमध्ये काय घडतंय, US मध्ये काय घडतंय. तर हे जे संभाषण आहे ना, हे खूपच वन साइडेड संभाषण आहे. आणखी एक एरिया आपल्याला ऐकवतात पण हे लोक स्वतः ऐकायला तयार नसतात हे लोक. आणि जर तुम्ही त्यांना पुन्हा ऐकवलत ना तर त्यांना खूप वाईट वाटतं. मी ऐकलं तुम्ही कॅनडाच्या प्राईम मिनिस्टरना खलिस्तानी ऍक्टिव्हिस्ट बद्दल बोललात तर त्यांना वाईट वाटलं? नाही, कॅनडासोबत जे आहे आमचे बऱ्याच वर्षांपासून हे आपलं बोलणं चालू आहे की तिथे जे खलिस्तानी त्यांचं जे ज्या काही हालचाली चालल्या आहेत, त्यांच्या ज्या काही स्पेस आहे ती खूप मोठी आहे. अशी बातमी देखील आली की सेरेनमध्ये त्यांनी मान्यता दिली आहे की ते अँटी इंडिया रेफरेंडम करू शकतात.
नाही, मी देखील तो रिपोर्ट पाहिला होता. तर हे मी म्हणेन की आपल्या संबंधांसाठी ते चांगलं नाहीये आणि मला वाटतं की कॅनडाच्या हितासाठी देखील चांगलं नाहीये. कारण अशा प्रकारच्या ताकदी ज्या असतात त्यांच्यासोबत बाकीच्या गोष्टी देखील जोडल्या असतात. वाईट सवयी ज्या असतात, वाईट पण बघा ना, इतकी हिंमत वाढते की लंडनमध्ये आपल्या हाय कमिशनवर ते खलिस्तानीचा झेंडा लावतील तर रक्त खवळेलच. आम्ही तर हे खूप प्रखरपणे युके गव्हर्नमेंट सोबत हे प्रकरण उचलून धरलं होतं आणि त्यांनी आता आपल्या बाजूने हाय कमिशनची सुरक्षा देखील वाढवली आहे. त्यामध्ये ज्यांचा ज्यांचा हात होता त्यांच्या विरुद्ध त्यांनी काही केस वगैरे सुद्धा कदाचित दाखल केले आहेत. FIR तर आपण इथे नोंदवली. आता इथून थोडी ना पोलीस तिथे खालिस्तानींना पकडायला जाईल. युके मध्ये जी मला जी माहिती मिळाली आहे तिथे देखील काही केस वगैरे सुरू झाली आहे आणि आपण FIR दाखल केलीच पाहिजे. कारण जे झालंय ते भारताच्या पार्श्वभूमीवर झालंय. जिथे हाय कमिशन आहे ती भारताची जमीन आहे. आधी तर आपण म्हणायचो की पाकिस्तान सगळं करून घेतेय, ISI हे सगळं करून घेतेय. आता तर त्यांचेच खायचे वांदे झाले आहेत. आता ते काय करून घेणार? नाही, त्यांची हालत तर खराब आहे हे मला मान्य आहे आणि याची पण कारणं आहेत आणि त्यांनी विचार केला पाहिजे या परिस्थितीत आपण कसे पोहोचलो. कारण त्यांनी तर डेव्हलपमेंटला एकदम तडीपारच करून टाकलं. त्यांचा जो सगळा काही फोकस होता तो त्यांच्या सैन्यावर होता आणि आतंकवादावर होता. डिप्लोमॅटिकली देखील खूप बंदी घातली तुम्ही. मी ऐकलं की त्यांनी प्रेसिडेंट बायडन यांना खूप विनंती केली, प्रिन्स सलमान यांना खूप विनंती केली की 1 तास आमच्या इथे थांबा, आमची थोडी इज्जत राहील. आता याबद्दल मला काहीच माहिती नाहीये. आता आम्हाला तर नाही बोलले. कारण आधी तर असं व्हायचं की US प्रेसिडेंट भारतात येत आहेत तर येताना जाताना ते पाकिस्तानमध्ये थांबायचे किंवा सौदीचे प्रिन्स यायचे तर ते थांबायचे, पण आता ते बंद झालंय. बघा, ते एक प्रकारे अशी परंपरा होती आणि असं होतं कारण की जे लोक आहेत भारत पाकिस्तानला, मी 1950-60s बद्दल बोलतोय, 70 मधलं सुद्धा थोडंफार, लोक जे आहेत आपल्याला एक प्रकारे एका स्तरावर बघायचे. तर आणि तुम्ही तर हे पाहिलं असेल की जे कोणी वर्षांपासून इथे यायचे किंवा तिथे जायचे तर त्यांना एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जावंच लागायचं. पण मी म्हणेन की मागच्या 9-10 वर्षांपासून ही प्रक्रिया जी आहे ती बंद झाली आहे आणि आजकाल लोकांचा इंटरेस्ट, जेणेकरून जगात सगळ्यांचा कशात इंटरेस्ट आहे, सगळ्यांचा इंटरेस्ट आहे टॅलेंटमध्ये, टेक्नॉलॉजीमध्ये आहे, इकॉनॉमीमध्ये आहे, सुरक्षेमध्ये आहे. त्यांना वाटतं की हे असं देश जो आहे, जर जगात इतके सगळे प्रॉब्लेम्स आहेत तर हा देश काही ना काही करेलच आपल्या सगळ्यांसोबत मिळून जुळून. आणि आता या अपेक्षा आपल्याकडूनच करतात. आता यांच्याकडनं काय अपेक्षा करणार? जर त्यांच्याकडून काही अपेक्षाच नाहीये तर कोण जाणार तिथे? आता बघा, एका काळापर्यंत आपण समजत होतो की टर्की त्यांच्या सोबत आहे. आता मी पाहिलं की टर्कीचं देखील म्हणणं आहे की युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये भारत मेंबर असला पाहिजे. आता आपण इकॉनॉमिकली नंबर 5 वर आलो आहोत आणि पुढे जाण्याची शक्यता आहे. पॉप्युलेशनमध्ये आहोत नंबर 1. आता जर लोकांना तुम्ही विचारलं की तंत्रज्ञानाने तुम्ही 3 देश जोडा जगातले, तर ते भारताचं नाव घेतीलच. तर आपली जी प्रतिमा आहे ती बदलली आहे. लोकांना समजतंय, प्रत्येक देशाला समजतंय. खास करून जे जबाबदार देश असतात, आता टर्की जो आहे तो G20चा सदस्य आहे, तर त्यांनाही हे समजतं आहे की भारताचे योगदान काय असलं पाहिजे आणि त्यांचा स्वतःचा अनुभव आहे. त्यांनी पाहिलंय की त्यांच्याकडे जेव्हा भूकंप आला तेव्हा सगळ्यात मोठा देश म्हणून या सगळ्या देशांमधूनच जे तिथे पोचले आणि जे डिझास्टर रेस्क्यू टीमने तिथे एक फील्ड हॉस्पिटल ते जे स्थापन केलं होतं, तिथे खूप साऱ्या लोकांचा तिथे इलाज केला गेला. आपली जी टीम आहे, जी डॉग स्क्वॉड असतात, त्यांनी भरपूर लोकांना तिथल्या वाचवलं सुद्धा. तर अशा गोष्टींमुळे काय होतं, तर जगाची भारताप्रती जी प्रतिमा आहे ती बदलली जाते. तर तुम्हाला इथे काहीतरी वाटत असेल ना? मग पाकिस्तानचं काही भविष्य आहे? आपण पुढच्या प्रश्नावर वळू शकतो. पुढचा प्रश्न जनतेमधून घेऊया. आम्ही पुष्कळ फोटोज आणि व्हिडिओज पाहिलेत POKचे. ती लोक डिमांड करतात मोदी सरकारकडे की त्यांना इंडियामध्ये सामील केलं जावं. मग काय मोदी सरकार हे मान्य करेल?
जवळपास 30 वर्षांपूर्वी आपल्या संसदने असं ठरवलं होतं की, आणि संसदचा एक ठराव आहे की पीओके जे आहे हे भारताचं अगदी इंटिग्रल पार्ट ऑफ इंडिया अँड इट विल ऑलवेज रिमेन सो. तर आता जे आहे ते आहे. आता एक प्रकारे वारसा असल्याप्रमाणे ही समस्या आली आहे. आता पुढे जे काही होईल ते आपल्याला पाहावं लागेल, कारण तुम्हाला माहिती आहे की आता जे आपलं आतापर्यंत बोलणं चालू होतं की जग बदलत आहे, भारत बदलत आहे, पाकिस्तान पण बदलतोय. पुढे कुठल्या दिशेने जाईल हे सांगणं आता जरा कठीण आहे, कारण पुढे सांगू म्हणूनच नाही विचारत शकत. आहेत की पाकिस्तानचा नकाशा पण बदलेल का थोडाफार? नाही, पीओके जे आहे ते पाकिस्तानच्या नकाशावर नाहीये, ते भारताच्या नकाशावर आहे.